सुरुवात खूप स्लो झाली आहे ते कसलेच नाही निम्माला हरवितात नाही निम्माला हरवितात लास्टच्या मोमेंटला तसंच झालं शेवटी त्याचा ओव्हरथ्रो गेला आणि ते झालं कसं निम्मा टेबलमध्ये टॉपला जाऊन आता त्याला दोन झाले दोन्हीला दोन काल एक ना आधी आपलं निम्मा आता कसं झालंय माहिती आहे का आता एल बी आहे निमा बी आहे उभा टाकला असा बॉल घेऊन त्यानं म्हणलं पळा म्हणलं त्यानं पळलं किती गजबारी सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच फटका या ठिकाणी राठोड सरांच्या बॅट मध्ये निघालेला आहे. चेंडू सीमापार आणि 4 धावांचा इशारा त्या ठिकाणी अंपायरचा झालेला आहे. पहिल्याच बॉलची दणक्यात सुरुवात झालेली आहे. पॉवर प्ले मध्ये जेव्हा अशी सुरुवात होते त्यावेळेस हाय स्कोरिंग मॅच होतात. राठोड सर शैलेश राठोड आक्रमक मोड मध्ये आज पहिल्या चेंडूपासूनच फटके लावायला सुरुवात. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा त्याने उचलून मारलेला आहे. पूर्ण फायदा पॉवर प्लेचा घेण्याचा त्यांचा विचार आणि लगातार 2 बॉलवर 2 बाउंड्र्या या ठिकाणी त्यांनी मारलेल्या आहेत. शैलेश राठोड सर अतिशय आक्रमक फलंदाजीच्या मूड मध्ये तिसरा चेंडू त्याने मैदानाच्या बाहेर घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो चेंडू अंपायरचा इशारा 4 का 6 रनचा इशारा अंपायरचा. लगातार बाउंड्र्या हवाई यात्रेवर हे लगा सिक्सर. शैलेश राठोड सर डाबर चमनप्रा सिक्सर. काल श्री टारेंच्या बॅट मधनं हवाई फायर चालू होते. आज शैलेश राठोड सर त्याच मूड मध्ये बॉलला भिरकावत आहेत. मैदानाच्या बाहेर चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी होत आहे.
चांगला चेंडू टाकलेला आहे. शैलेश राठोड खूपच चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळत आहे. खूप छान चेंडू आता टाकला. लगातार 3 बाउंड्री खाल्ल्यानंतर कमबॅक केलेला आहे बॉलरनं. बेहतरीन हिटिंग के लिए जाने जाते हैं शैलेश और फिर एक बार हिट कर दिया है 4 रन. बॉलर के सर के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक. अडवण्याचा प्रयत्न थोडक्यात यशस्वी आणि हा चेंडू सीमा पार. लगातार इस बार बहुत ही अटैकिंग मूड में बैट्समैन दिखाई दे रहे हैं. छक्कों और चौकों की बारिश यहाँ पर दिखाई दी है पहले ही ओवर से. अपने इरादे स्पष्ट और अगली गेंद लेकर बॉलर. ये घुमा दिया है. बाउंड्री लाइन की तरफ घुमा दिया है. 4 रन. 4 रन पहली ओवर. बहुत बढ़िया. एक ओवर में 22 रन बटोरे हैं शैलेश ने. कल से ये जो टूर्नामेंट शुरू हुआ है उससे सबसे बड़ी शुरुआत. एक ओवर में 22 रन. पहली ओवर में 22 रन. बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर. पावर प्ले का पूरा फायदा. क्लीन हिटिंग बैट्समैन द्वारा. कोई मौका नहीं, कोई चांस नहीं फील्डरों के पास. दर्शक ही बन के रह गए फील्डर. और 4 और 6 रनों की बौछार. पहले ओवर में 22 रन. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर. डॉक्टर किशोर आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा किती फायदा घेतात ते बघूयात. पहिल्या ओव्हरचा भरपूर फायदा या ठिकाणी शैलेश राठोड सरांनी घेतलेला आहे. 22 रन त्यांनी पहिल्या षटकामध्ये कुठून काढलेले आहेत. दुसरं षटक पहिली बॉल. दूसरी ओवर लेकर बैट्समैन तैयार. गेंदबाज तैयार. पहिला चेंडू. अच्छी फील्डिंग वहां पर. अतिशय सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकानं धावत जाऊन बॉल अडवलेला आहे. 4 रन बचाए उन्होंने. सिर्फ 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. स्ट्राइक पर शैलेश. दूसरी गेंद. टीम में फील्डरों का बड़ा योगदान होता है. 3 रन बचाए अपनी टीम के लिए. जी हाँ. ये उठा के मारा है. स्ट्रेट 4 रन. स्ट्रेट मार दिया है कोई मौका नहीं किसी भी और फील्डर के पास. कोई मौका नहीं. आज बहुत ही आक्रामक मूड में शैलेश राठौड़. ये ऐसे ही बल्लेबाजी करते हैं. ये जाने जाते हैं इसी क्लीन हिटिंग के लिए. काफी अच्छी तरह से खेल रहे हैं आज शैलेश राठौड़. आज पूरा इरादा करके आए हैं. साहेबांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. किसी को बख्शा नहीं जाएगा ऐसा मूड है उनका. आक्रामक फलंदाजी. बहुत ही अटैकिंग बैट्समैन. बॉलर और हेवी होऊन बॅटिंग करतायत. अगली गेंद. परत फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू जमिनीलगत जातोय. और याची बॉर्डर लाइन पर आपने त्या ठिकाणी फिल्डरनं अडवला. दरम्यान 2 धावा. थोडस जम्बलिंग मध्ये झालं होतं. हानामध्ये रनआउटचा चान्स होता पण चांगली धाव घेतलेली आहे. 2 रन का इजाफा टीम के लिए. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काफी अच्छी बल्लेबाजी. ये घुमा के मारने की कोशिश. बैट पर बॉल नहीं आया. और ये डायरेक्ट हिट. बहुत बढ़िया विकेट. ये बोनस में विकेट मिल गई है. विकेट आउट हो गए हैं. हाना में विकेट गिर गई और पूरे फॉर्म में खेल रहे थे शैलेश राठौड़. उनको आउट करने का यही एक तरीका बचा था, रन आउट. अपने गड़बड़ी में दोनों बैट्समैन के बीच कोई तालमेल की सूझबूझ की कमी दिखाई दी और एक बड़ी विकेट का झटका लगा है जिंतूर की टीम को. बहुत बढ़िया फॉर्म में खेल रहे थे. शैलेश राठौड़ पेविलियन वापस जाते हुए. ये बहुत ही बड़ी विकेट. घुगे ब्रदर्स दोनों ही ग्राउंड पर. श्रीनिवास घुगे. डॉक्टर श्रीनिवास घुगे और डॉक्टर किशोर घुगे. दोनों भी घुगे बंधु. बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं दोनों ही. अब इन पूरी जिंतूर की टीम की दारोमदार इन दोनों पर अभी
टिकी हुई है। खूप मोठी सुरुवात या ठिकाणी शैलेश राठोड सरांनी करून दिलेली आहे. अत्यंत दुर्दैवरित्या त्यांना धावबाद व्हावं लागलं. बेहतरीन शुरुआत के बाद वो हाना मध्ये ती विकेट गेलेली आहे. ये फिर से उठा के मारा है। सुंदर फटका त्या ठिकाणी 2 रन। क्षेत्ररक्षक आलेला आहे. आडवलेला आहे चेंडू. दरम्यान 2 धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. इतना बेहतरीन स्टार्ट किसी भी टीम को नहीं मिला इस टूर्नामेंट में। ऐसा स्टार्ट दिया है शैलेश ने। अब इन दोनों की जिम्मेदारी है कि स्टार्ट को आगे बरकरार रखे और एक विशाल स्कोर की तरफ ले जाए अपनी टीम को। ये फिर से उठा के मारने की कोशिश, शायद एज लगा था, कीपर के दस्तानों से छूटी गेंद। ओव्हर की समाप्ती. ओवर की समाप्ति पर स्कोर है 32. पावर प्ले में सबसे ज्यादा रन इस टूर्नामेंट के 2 ओवरों में 32 रन बटोरे हैं। 27-29 रन बने थे 2 ओवर में, लेकिन ये सबसे बड़ा पावर प्ले. हाईएस्ट स्कोर है पावर प्ले का इस टूर्नामेंट का। 32 रन 2 ओवरों में। बहुत बढ़िया शुरुआत. 16 के एवरेज से रन बनाए हैं। बहुत बढ़िया शुरुआत जिंतूर की. पॉवर प्लेचा इतका सुंदर उपयोग बाकीच्या टीमला तेवढा जमला नाही. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं गंगाखेड जीडी आणि परभणी निमामध्ये दोघांनी संघांनी ओपनरने त्यांची फार संत सुरुवात केलेली होती. इस मैच में बहुत ही कड़ी शुरुआत जिंतूर की टीम द्वारा। शैलेश राठौड़ अपना काम कर चुके हैं। अच्छी शुरुआत उन्होंने अपनी टीम को दी है। अब पावर प्ले खत्म होने के बाद फील्ड की सजावट करते हुए फिर से अपनी सजावट करते हुए पाथरी की टीम फील्ड प्लेसमेंट देखते हुए बल्लेबाज और गेंदबाज दोनों ही तीसरी ओवर की पहली गेंद डालने के लिए तैयार और खेलने के लिए तैयार। पाथरी संघाला कमबॅक करावं लागणार आहे, कारण पॉवर प्ले मध्ये खूप रन गेलेले आहेत त्यांच्या. 32 धावा 2 षटकामध्येच त्यांच्या गेलेल्या आहेत. पिछला मैच आता बाकीच्या 6 षटकामध्ये त्यांना खूप कंट्रोल करावं लागणार आहे. पिछला मैच में बहुत बेहतरीन हुआ था। पिछले दोनों मैच आखिरी गेंद तक चले थे। इस मैच में 2 ओवर में 32 रन बना चुकी है जिंतूर की टीम। अगली गेंद फील्ड सजावट डालने के लिए तैयार। रन अब ले लिया लेकिन फिर से वापस मुड़े। ओव्हर चौथी है का तीसरी? तीसरी ओवर की पहली गेंद डालने के लिए फिर से तैयार। तीसरी ओवर चलती हुई प्लेसमेंट अभी भी चलती हुई। यानंतरचा सामना कोणाचा बोलून घ्या टॉसला. यानंतरचा सामना कोणाचा बघा. दोन्ही कर्णधार बोलून नाणेफेक करून घेण्यात यावी. टॉस साठी बोलवण्यात यावं. और ये अच्छी फील्डिंग, एक ही रन मिल पाएगा वहां पर। दूसरा रन लेना चाहते थे यानंतरच्या स्ट्राइकर के बल्लेबाज को रोका इन्होंने। यानंतरच्या फील्डर ने बॉल फील्ड किया और थ्रो किया। दोन्ही कॅप्टनला बोलून टॉस करून घ्यावा. एक रन बना चुके। पूर्णाचे कर्णधार कॅप्टन ये घुमाने की कोशिश यांनी और- टॉस साठी यायचंय. गंगाखेड वॉरियर्सच्या कॅप्टनना सुद्धा टॉस साठी या ठिकाणी यायचंय. पूर्णा और गंगाखेड़ वॉरियर्स दोनों कप्तानों से हम विनती करते हैं कि कृपा करके कमेंट्री बॉक्स के सामने आ जाए। टॉस के लिए आपको बुलाया जा रहा है। कोण आहे ते? कोणी आहे का? The respected captains of the Purna team and Gangakhed Warriors team are requested to come अंपायर डिसिजन काय होतं आताचं सांगा म्हणतायत. for the toss of the next अंपायर match. डिसिजन काय होतं आताचं? No ball. नो बॉल फ्री हिट. This ball.
टॉस उठा के मार दिया है और ये छूटा कैच। दो रन का इजाफा टीम में और फिर से नो बॉल का इशारा अंपायर का। दरम्यान फलंदाजांनी ऑब्जेक्शन घेतले बॉलिंगवर। अंपायर से डिस्कस करते हुए बैट्समैन और फील्डर क्या किया जाए। दोनों बल्लेबाज भी चर्चा करते हुए आपस में अपनी रणनीति बनाते हुए। गोलंदाज चेंज केलेला आहे त्या ठिकाणी। इसी बीच शायद टॉस केले। टॉस साठी गंगाखेड वॉरियर्सच्या कप्तानाने यायचंय। या ठिकाणी टॉस होणार आहे। ये फ्री हिट है। गंगाखेड वॉरियर्सच्या कप्तानांना विनंती की त्यांनी टॉस साठी यावं। इथे पूर्ण टीमचे कॅप्टन आलेले आहेत। गंगाखेडच्या टीमला विनंती आणि हा उत्तुंग फटका। 4 रन। 4 ऐसी ही बल्लेबाजी की दौरान जिंतूर की टीम को काफी अच्छा गंगाखेड वॉरियर्सचे कप्तान येत आहेत। या ठिकाणी पूर्णा आणि गंगाखेड वॉरियर्स यांच्या दरम्यान हा सामना रंगतोय। पूर्ण टीम त्यांचा टॉस या ठिकाणी होतोय। आणि पुन्हा एकदा समोर येऊन छान सुंदर फटका आणि हा खेळ सुटलेला आहे पण आजची चांगली तुम्ही करता का मुंडे सरच कॅप्टन आहे। हा चालेल। आजच्या टॉसचे रिस्पेक्टेड गेस्ट आहेत डॉक्टर हेमंत मुंडे सर आणि पूर्ण टीमचे कॅप्टन डॉक्टर संदीप। दोन्ही टीम मध्ये आता टॉस होत आहे। पूर्ण टीम आणि गंगाखेड टीमचा टॉस होत आहे। रिस्पेक्टेड गेस्ट आहेत डॉक्टर हेमंत मुंडे सर, त्यांचं मी स्वागत करतो। टॉस होत आहे। 47 रन हो चुके हैं अभी तक। टॉस सिक्का उछला। कौन? गंगाखेड वॉरियर्स ने अभी टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। पूर्ण टीम चेसिंग करेगी इस मैच में और पहले बल्लेबाजी करेगी गंगाखेड की टीम। अच्छी टीम वहां पर, दोनों ही टीमें अच्छी, कड़ा मुकाबला हमें देखने को मिलेगा। इसी बीच ये मैच चलता हुआ स्कोर कितना झाला? ये फिर से उठा के मारा है ऑफ साइड को, गेंद हवा में है, फील्डर नीचे और ये फिर एक बार मिसकम्युनिकेशन दोनों बैट्समैनों के बीच। तालमेल सूझबूझ अच्छी रखने की जरूरत जिंतूर की टीम को। एक बड़ा झटका लगा है उनको रनआउट में। और एक दोनों भाइयों के बीच तालमेल की जरूरत। अगर इस बीच कोई रनआउट होता है तो ये झटका बहुत ही बड़ा होगा जिंतूर के लिए। रन चुराने की कोशिश में विकेट न जाए, इस पर ध्यान देने की जरूरत। किती झाले रन? 3 ओवर के बाद स्कोर है 51 रन। ना सिंगल हो अभी 2 51 रन एट द एंड ऑफ 3 ओवर्स। 3 ओवर के बाद स्कोर 51 रन, 1 विकेट के नुकसान पर। डॉक्टर शैलेश रन आउट हुए थे। अगली गेंद कौन है? बॉलर कौन है? डॉक्टर वाकनकर।
ये फिर से उठा के मारने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई परिणाम नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बेहतरीन बॉलिंग, ये वापसी करती हुई पाथरी की टीम यहाँ पर। फिर से उठा के मारा है, 4 रन। हॅलो, एकूण सामन्याचं चित्र बघितल्यानंतर असं वाटतंय की आजचा परभणी का? सामना आहे बरं बरं, मी आलो गंगाखेडला. असं वाटतंय, कारण सुरुवात खूप मोठी झालेली आहे. 2 ओव्हर मध्ये 32 झाल्या होत्या आणि आता 3 ओव्हर मध्ये किती झाले? आता 55 रन झालेले आहेत. चौथी ओव्हर चालू आहे. खूप मोठी सुरुवात या ठिकाणी, मोठ्या धावसंख्येचा पायात या ठिकाणी शैलेश राठोड सरांनी रचला आणि त्यावर शिखर चढवायचं काम हे बाकीचे फलंदाज करतायत. या टुर्नामेंट मधला सगळ्यात मोठा स्कोर होईल असं वाटतंय. विशाल स्कोर की तरफ बढ़ता हुआ जिंतूर का, हेलो हेलो, ये चालू है ना? हेलो, और ये अच्छी शॉट वहां पर, 6 का 6 रन, बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पर। फिर एक बार उठा दिया है, गेंद हवा में और ये आउट। बेहतरीन कैच, स्पिन गेंदबाजी की यही खासियत। सुंदर झेल पकडलेला आहे बाउंड्रीवर, सीमारेषेवर अतिशय चांगला झेल. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल हातातून निसटला होता, पण परत दुसऱ्या प्रयत्नात त्याने तो झेललेला आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. दुसरी विकेट पडलेली आहे जिंतूर संघाची. धुवाधार सुरुवात आणि हाय स्कोरिंग मॅच कडे त्याने नेऊन ठेवलेला आहे. बघूयात किती स्कोर होतोय. शैलेश राठोड सरांनी जे सुरुवात करून दिली त्याच पुढे त्यांचे बॅट्समन त्याच्यापेक्षाही जास्त धावसंख्येनं रन वाढवत आहेत. खोऱ्यानी धावसंख्या वाढते, खोऱ्यानी धावसंख्या. बॅट्समन बॅट साठी काहीतरी सांगतायत, बॅट बद्दल काहीतरी त्यांचं आहे. परत करतात एक बॅट. स्कोर 4 ओव्हर झाले ना, 4 ओव्हर 65, 62, 62. 2 विकेट गेलेले आहेत. बढ़िया कैच, वहां पर सब खिलाड़ी दौड़ते हुए उनका अभिनंदन कर रहे हैं. गिरते हुए उन्होंने कैच पकड़ ली है, एक ही हाथ में कैच पकड़ ली, गिर गए लेकिन बढ़िया कैच वहां पे लिया है. कोई उसको यकीन नहीं कर सकता कि कैच आ गया होगा. पीछे घूमते हुए एक हाथ में नीचे गिर गए क्षेत्ररक्षक. गिरने के बाद उन्होंने गेंद हाथ से नहीं छोड़ी और बढ़िया विकेट यहाँ पर ली. अंपायर का डिसीजन आउट.
पाहिलाय म्हणतात इकडे रिप्ले मध्ये, अंपायरचा डिसिजन आउट आहे आणि इकडे रिप्लेत पाहिलाय म्हणतात बरोबर घेतलाय म्हणतात, झेललाय म्हणतात त्यांनी. इकडं टीव्हीवर पाहतायत लोक, तिसरे अंपायर पाहतायत, नॉट आउट म्हणतात ते, नॉट आउट म्हणून दिलं त्यांनी. आउट आहे का, आउट आहे म्हणा, बघायला थांबा थोडं, थांबा थोडं, बघतायत अंपायर, चेक करतायत, थांबा थोडं. आउट दिलंय म्हणतात, आउट आहे म्हणतात ते, आउट आहे. अंपायर डिसिजन इज आउट, अंपायर डिसिजन इज आउट. मी आउट म्हणून सांगतो, मी नॉट आउट म्हणले, आउट आहे म्हणून मी सांगू ना, आउट आहे की दिले अंपायरने, इकडे आउट दिले, नॉट आउट म्हणले होतो. अतिशय सुंदर झेल, मला असं वाटतंय या स्पर्धेतला अतिशय सुंदर झेल मध्ये त्याची गणना होईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट झेल एका हातामध्ये पकडला, फिल्डर खाली पडला तरी सोडला नाही. थर्ड अंपायर डिसिजन इज आउट. पुन्हा डिस्कस करू नका, सामन्याच्या निर्णय दिलाय, तिसऱ्या अंपायरने निर्णय दिलाय, त्यामुळं त्यावर चर्चा नको. अंपायर, कॉमेंटेटर हे निर्णय होत आहे, कोणी आउट म्हणतोय, कोणी नॉट आउट म्हणतोय. किती ओव्हर आहे, जबरदस्त कॅच, टूर्नामेंट ऑफ द कैच ऑफ द टूर्नामेंट. ये बहुत ही बेहतरीन कैच देखने को मिली है कल और आज के खेल में, ये सबसे बेहतरीन कैच. ये फिर से एक बार बहुत ही अच्छा शॉट, डीप में फील्डर है, डीप मिड ऑन के फील्डर ने कोशिश की लेकिन 4 रन. अच्छी बैटिंग आज जिंतूर की टीम द्वारा. वो कैच जो थी वो बहुत ही बेहतरीन कैच थी. ऐसे कैचेस बहुत ही कम देखने को मिलते हैं, लेकिन इस टूर्नामेंट में आखिरी गेंद तक चलने वाले मैच हमने देखे हैं और ऐसे कैचेस भी आज देखने को मिल रहे हैं. सांसें रोक देने वाले मैचेस आज के दिन. अगली गेंद लेकर तैयार, तो फिर एक बार कट कर दिया ऑफ साइड को और एक ही रन मिल पाएगा. अच्छी फील्डिंग और बाउंड्री लाइन के फील्डर द्वारा अपनी टीम के लिए 3 रन बचाए. होते फिर एक बार कट करने की कोशिश, वाइड गेंद, 1 रन का इजाफा जिंतूर की टीम को. पाथरी की टीम को देखना होगा कि कम से कम रनों में इनको रोका जाए, रनों पर अंकुश लगाने की जरूरत. इसी बीच कट कर दिया ऑफ साइड को, हल्के हाथों से खेला था, 2 रन बटोरने की कोशिश लेकिन 1 ही रन पर संतुष्ट. नॉन स्ट्राइकर बल्लेबाज को रोक दिया उन्होंने. यहाँ पर इस ग्राउंड के ऑनर भंडारी सेठ, जो सामने जिनिंग दिख रही है, महेश जिनिंग, इनकी ओर से आज बहुत ही बढ़िया सा गन्ने का रस, जो कि बिल्कुल नेचुरल सेंद्रीय खत से जो तैयार किया हुआ गन्ना है, बहुत ही बेहतरीन शॉट 6, तो उनके ओर से लाया है. सभी प्लेयर है कि इसका बिल्कुल स्वाद और एनर्जी को बढ़ाए अपने. काय नाव आहे त्यांचं? भंडारी से और ग्राउंड के ऑनर भी है और उनकी तरफ से महेश जी की तरफ. इस ग्राउंड को जिन्होंने खेलने के लिए अवेलेबल कर दिया, इस ग्राउंड के ओनर महेश जिनिंग
कि हम शुक्रगुजार हैं और उनकी ओर से गन्ने का रस बोलो। बहुत ही बना रहता है। उस गन्ने का रस हम सभी प्लेयर दे दिया, सभी प्लेयर से विनती है कि उसका आनंद ले। कमेंट्री लगाया गया कमेंट्री बॉक्स में गन्ने का रस लगाया है, तो सभी प्लेयर से अनुरोध है कि वो उसका आनंद ले। इसी बीच 5 ओवर खेल खत्म हो गया है और 77 रन बन चुके हैं बोर्ड पर। 77 रन एट 5 ओवर्स। स्वागत करेगा या ठिकाणी आपण जो खेळाचा आनंद घेतो, ज्या मैदानावर आपण खेळतो जनाईनगरीमध्ये स्टेडियमवर, त्यांचे या ठिकाणच्या या जागेचे ओनर यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. भंडारी परिवार, चौधरी परिवार, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद. ओंजे, गोयल आणि भंडारी परिवार यांच्यातर्फे या ठिकाणी खेळाडूंचं एनर्जी वाढावी यासाठी त्यांनी ऊसाचा रस या ठिकाणी सेंद्रिय खतापासून बनवलेला ऊसाचा रस या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेला आहे. शतशः धन्यवाद. आमचे डॉक्टर लोक आणखीन तडफेनं आणखीन तरबेज होऊन खेळतील, तरतरीत होऊन खेळतील ते, आणि उन्हाच्या वेळेमध्ये गरज आहे एनर्जीसाठी, ते त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. शतशः धन्यवाद. स्वागत तुमचं सर. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ह्या डॉक्टर्स असोसिएशनच्या टुर्नामेंट आपल्याकडे गंगाखेडला पण यशस्वी करतोय. डॉक्टर्स प्रीमियर लीग परभणी 2021 हे गंगाखेडला आपल्याला ते सौभाग्य भेटलेलं आहे की आपण या स्पर्धा या ठिकाणी घेतोय आणि यशस्वीरित्या आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि ह्या मैदानावर एकापेक्षा एक सरस कामगिरी आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट फिल्डिंग. आताच आपण बघितलं, एक हातामध्ये चेंडू पकडला, फिल्डर खाली पडला पण त्यांनी चेंडू सोडला नाही. सुंदर झेल त्या ठिकाणी घेतलेला होता. असं वाटतंय की कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल. आपल्याला यापेक्षाही आणखी नेत्रदीपक कॅच बघायला मिळतीलच, पण त्यांचा कॅच अतिशय सुंदर वाटला सर्वांना. या ठिकाणी मारण्याच्या प्रयत्नामध्ये, मारण्याच्या नादात फलंदाजांनी आपली विकेट गमावलेली आहे. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, फसला चेंडू, विकेट किपर गेला. एसटी रक्षकानं तो लगेच त्या एसटीला लावलेला आहे आणि स्वतःच ते धावबाद झालेले आहेत. बाहेर निघाले क्रीज सोडून आणि पाठीमागनं स्टंपिंग लवकर कलेक्शन करून लगेच लावणं खूप अवघड गोष्ट असते किपरला, पण किपरनं अतिशय चपळाईनं तो चेंडू स्टंपला लावला आणि फलंदाज बाहेर गेलेला, परत यायला त्याला संधी भेटली नाही. छान एसटी रक्षण. धाव संख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न, लगाम लावण्याचा प्रयत्न, पण जंतूरची टीम पाया एवढा भक्कम झालेला आहे, स्टंप आउट झालेले आहेत. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी. या अगोदरच्या चेंडूवर स्टंप विकेट घेतलेली होती आणि दुसऱ्या चेंडूला फलंदाजाला बीट केलेला आहे. खूप छान अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सर्व डॉक्टर्स ऊसाच्या रसात आनंद घेत आहेत. आपण सर्वांनी घ्यावा. फलंदाज त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात घसरलेला आहे, पाय घसरला आहे आणि फलंदाजांनी आपल्या हाताने इशारा करून दाखवलेला आहे की दुसरी धाव नको. एकच धावेवर समाधान मानलेलं आहे. दुसरी धाव घेण्यासाठी ते धावत होते, पाय घसरला आणि त्या ठिकाणी फलंदाज खाली पडला.
त्यामुळं एका धावेवर समाधान मानावं लागलं. ज्या ठिकाणी 2 धावा होऊ शकल्या असत्या पण पाय घसरल्यामुळं 1 धाव त्यांना कमी घ्यावी लागली. हा मी अंबोलीसर रिटायर झालो. स्कोर किती झाला? 6 ओव्हर 4 विकेट आणि 83 धावा. अतिशय हाय टार्गेट होईल असं वाटतंय. 2 ओवर मध्ये 32 रन काढले त्यांनी पॉवर प्ले. बहुत बढ़िया बैटिंग का प्रदर्शन यहाँ पर जिंतूर की टीम की ओर से. 2 ओवर में 32 रन निकाले थे. अभी 6 ओवर में कितने 82 झाले का? 83 रन यहाँ पर उन्होंने निकाले. देखते हैं और 2 ओवर में 12 गेंद में कितने रन और वो बढ़ा सकते हैं. बहुत बड़ा टारगेट होने वाला है, सबसे हाई टारगेट. और अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, बोल्ड कर दिया है वहां पे, क्लीन बोल्ड. स्कोर बढ़ाने के चक्कर में एक के बाद एक बैट्समैन आउट होकर पेविलियन की तरफ जा रहे हैं. बढ़िया शुरुआत करके दी थी शैलेश राठौड़ सर ने, लेकिन उसका फायदा ज्यादा से ज्यादा उठाने की कोशिश में एक एक करके फलंदाज आउट होके पेविलियन की तरफ जा रहा है. लगातार 2 बल्लेबाज इसी कोशिश में, एक स्टंप आउट हुआ, दूसरा बोल्ड हुआ. धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये जिंतूर संघाला 2 धक्के बसलेले आहेत. एक स्टंप आउट आणि आताचा क्लीन बोल्ड, त्रिफळाची. बघूयात यानंतरच्या चेंडूवर काय होतंय. थैंक यू. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. जहां 1 रन होना चाहिए था, दूसरे रन और तीसरे रन के लिए दौड़ पड़े हैं बैट्समैन और या आउट. देखो जिंतूर की टीम को क्या हो गया है, पहले स्टंप, दूसरा बोल्ड और तीसरा रन आउट. रन बढ़ाने के प्रयास में उनके 3 बल्लेबाज आउट होके पेविलियन लौट चुके हैं. जो मोमेंटम मिला था उसको आगे ले जाने की कोशिश में 3 बल्लेबाज आउट. बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया सर. बहुत बढ़िया गन्ने का जोश यहाँ पर सब डॉक्टर लोगों को मिला. हम सब डॉक्टर लोग आपके तहे दिल से शुक्रगुजार है. सर्व डॉक्टर्स खेळाडूंना विनंती आहे की उसाचा रस, अतिशय छान असा उसाचा रस, आपल्या ज्या आपण पहिल्या परंपरेने जो खत वापरत होतो तसं त्या खतातून त्याने निर्माण केलाय ऊस. आत्ताची खत नाहीत. छान असा उसाचा रसाचा आनंद सर्वांनी घ्यावा. खूप छान रस आहे. स्कोर 87 रन्स. 7वी ओव्हर आहे ना, 7वी ओव्हर आणि 87 रन, 87 धावा झाल्यात. 7वी ओव्हर आहे. 7व्या ओव्हरचा कितवा चेंडू आहे, बॉल किती राहिले? बढ़िया बॉलिंग. किती राहिले बॉल? लास्ट बॉल आहे. उठा के मारा है, फील्डर है मगर देखना है रोक पाते या नहीं. और अंपायर का इशारा 4 रन का, नहीं रोक सके. और ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ
91 रन, 91 रन, 91 रन. अरे बाप. मैच का दर्शक कितना मजा उठा रहे हैं. देखो, जिनिंग के ऊपर खड़े होकर लोग देख रहे हैं. ये बहुत ही बड़ी बात है. जिनिंग के ऊपर खड़े होके मैच का आनंद ले रहे हैं, लुत्फ उठा रहे हैं. मैच ही ऐसे हो रहे हैं कि डॉक्टर लोग होकर इतना अच्छा खेल सकते हैं, किसी को विश्वास नहीं हो रहा है कि बढ़िया बढ़िया जो टीम खेलती है इंटरनेशनल, उस लेवल के तरीके से बैट्समैन, बॉलर और फील्डर अपने जौहर बताते हुए जनाई नगरी में, जनाई स्टेडियम में बहुत ही बढ़िया बैट रहा है. इतक्या सुंदर स्पर्धेचं आयोजन गंगाखेड क्रिकेट क्लब परभणी या सर्वांच्या प्रयत्नातून डॉक्टर्स लोकांनी या ठिकाणी केलं आणि खेळाचा एवढा आनंद दिला आम्हाला, ते आम्हाला शब्दात सांगता येणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण आपण डोळ्याने बघू शकतोय. जिनिंगच्या तिथं उभा टाकून प्रेक्षक त्या ठिकाणी सामना बघतायत. त्यांचा ज्या खेळाचा जो आनंद आहे, त्यांना खेळाची जी त्यांना आवड आहे, त्यांच्या त्या गोडीला, त्यांच्या आवडीला सलाम. गोयल परिवार, भंडारी परिवार यांनी आपल्याला या ठिकाणी उसाच्या रसाचं आयोजन करून दिलेलं आहे. खूप मोठा आनंद आम्हाला येतोय. तुम्ही सर्व खेळाडूंचं कौतुक करताय, त्यांना प्रोत्साहित करता, ते बघून आम्हाला खूप आनंद होतोय. डॉक्टर्स प्रीमियर लीग परभणी 2021 यांच्यातर्फे या दोन्ही परिवारांना धन्यवाद, ज्यांनी आपल्याला मोठं योगदान दिलं. स्वाती क्रिटिकल, कदम, स्पंदन, ICO, सुश्रुत, टाले, अभिषेक, कोंडगीर, सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा छान आनंदामध्ये पार पडत आहे, यशस्वी होत आहे. धडपडून त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, खेळाडूचा पाय घसरलेला आहे. इंजुरी होऊ नये याची काळजी घ्यावी, कारण आपण डॉक्टर आहात. बाकीच्या पेशंटला दुरुस्त करावं लागते. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आला आणि त्यांनी पायाने चेंडू अडवलाय. 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. संघासाठी 2 धावाचं योगदान दिलेलं आहे. ज्या ठिकाणी 4 धावा जायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी 2च धावा मिळाल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी खूप मोठं मैदान कव्हर करत यावं लागलं आणि 2 धावा त्या ठिकाणी त्यांनी वाचवलेल्या आहेत. संघासाठी त्यांचं योगदान कट केलेला आहे. चेंडू बघूयात फिल्डर अडवतोय का नाही. अडवलाय, पण थोडस बंबल झाला आणि त्या ठिकाणी परत दुसरी धाव. विकेट किपर सुद्धा त्यांनी स्वतः खाली पडले तरी बॉल सोडला नाही. पाथरीचे क्षेत्ररक्षक जीव तोडून या ठिकाणी जिंतूरच्या टीमचा धावाचा डोंगर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करतायत. आपलं सर्वस्व पणाला लावत आहेत. सुंदर प्रयत्न केलेला आहे, पण त्या ठिकाणी त्यांना कॅच झेलण्यासाठी यश आलं नाही आणि चेंडू सीमा पार झालेला आहे. 4 धावा आणि या ठिकाणी संघाचं शतक लागलेलं आहे. 101 धाव. चेंडू किती शिल्लक आहे? 1 चेंडू शिल्लक आहे शेवटचा. 101 धाव. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत आणि या ठिकाणी षटकं संपलेली आहेत. 103 का? 103 धावा काढलेल्या आहेत. असं वाटलं होतं खूप मोठा हाय स्कोरिंग मॅच होईल, पण शैलेश राठोड सरांनी जो पाया रचला होता ते वाढवण्यामध्ये बऱ्याच फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या आणि त्यामुळं 103 वर तरी ही खूप मोठी धाव संख्या आहे. 103. पाहूया आता पाथरीची टीम काय करते. जिंतूरच्या खेळाडूंनी खूप छान असं प्रदर्शन केलं. त्यांचं काल दुर्दैव होतं, 4 धावांनी 7 धावांनी असं त्यांना
काठावर येऊन जवळ येऊन पराभूत व्हावं लागलं. पण आज त्यांनी सर्वस्व झोकून दिलं आणि एक खूप मोठी सुरुवात केली. शैलेश राठोड सरांच्या बॅट मधनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पडायला लागला. सर्वांना त्याच्या बॅटिंगचा आनंद घेता आला. बघूया पाथरीच्या टीम मध्ये कोण अशी बॅटिंग करतय. जिंतूरच्या टीमला विनंती, कृपया लवकर आपण या ठिकाणी मैदानावर आपले क्षेत्ररक्षक उभे करावेत, कारण बाकीचे खूप मॅच राहिले. आज खूप वेळ चाललाय आपला. टाइमपास होऊ नये याची काळजी घ्यावी, कारण बाकीचे आणखी 4 मॅच होणं अवघड आहे. तरी वेळ घालू नका ही विनंती. चला लवकर मैदानावर. 7 काय 7 होते ना, असं आहे का? मेहनत केली खेळाडूंना आपल्या हे आहे ना, JCB रोलरनं इकडून आणि खेळपट्टी तयार करायला परभणीहून बोलले होते. स्पीच बनवणार परभणीचे बोलतो बांगलोर इथं बसले ते पांढरे टोपे घातले, त्यांची टीम होती. चांगली खेळपट्टी बनवली. सर्व खेळाडूंना नम्र विनंती केलेली आहे, एकदा दोनदा तीनदा, की आपण लवकर खेळाडू उभं करा. वेळ जातोय, लेट होतोय. सकाळच्या सामन्याला आपल्याला अर्धा पाऊण तास उशीर झालाय. आताही आपण वेळ घालवतोय. जिंतूरचा संघ मैदानात उतरलाय क्षेत्ररक्षणासाठी आणि पाथरीच्या संघानं 2 सलामीच्या फलंदाजांना पाठवायचे. 2 ओपनर्स पाठवा. लगेच सामन्याला सुरुवात करा. अंपायर्सला विनंती, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. पाथरीचा 12वा खेळाडू इकडे पाठवा. कोण बॅट्समन आहे ते सांगण्यासाठी. जिंतूरच्या टीमचा 12वा खेळाडू आहे का ते नाही पाठवा. बॉलर्स नेम सांगण्यासाठी. मजा है बोल रहे डॉक्टर्स लोग खेल रही है. हाँ ये सबसे बड़ी बात है, उनको खेलने को नहीं मिलता है. रोजाना उनकी प्रैक्टिस उधर ही रहती है पेशेंट को. अब 5 दिवस झाले हॉस्पिटल बंद आहे सगळे इथंच आहे. नहीं तो चालू कब से हुआ ये लीग चौथा टूर्नामेंट है. 3 लीग परभणी में हो गए. आज पहला दिन है क्या? कल हुआ, दूसरा दिन है आज. दूसरा दिन सवेरे से 2 मैच बहुत टफ हुए. एक दिन में कितने मैच गए? 6-7 होते. 8 रन के 8 ओवर के मैच 5:30-6 बजे तक चलता. बॅट्समन पाथरीचे टीम त्यांचे ओपनर पाठवा लवकर. उशीर होत आहे सर. आपल्या मॅच नंतर होणार नाहीत. आपल्याला अडचण येईल. स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची आहे तर सर्वांनी सहकार्य करावं लागेल. पाथरीच्या टीमचा 12वा खेळाडू आला का त्यांना पाठवा. 12वा खेळाडू पाठवा. इथे कोण बॉलर आहे काय नाही सांगता येते.
बॅट्समन कोण आहे? पात्रीचे ओपनर्स मैदानावर येत आहेत. हाय स्कोरिंग मॅच. 103 धावा या ठिकाणी त्यांनी काढलेल्या होत्या संघाने. 104 धावाचं आहे ना, 104चं टार्गेट, इनिंग टार्गेट 104 धावाचं आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे. सुरुवात कशी होते यावर सामन्याचं चित्र अवलंबून राहील. आता दोन्ही सलामीचे फलंदाज संघाला कशी सुरुवात करून देतात, पॉवर प्लेचा किती फायदा घेतात. कारण शैलेश राठोड सरांनी 2 ओव्हरमध्ये 32 धावा त्या ठिकाणी कुटलेल्या होत्या. आता पात्रीचे 2 फलंदाज किती फायदा घेतात पॉवर प्लेचा हे आपल्याला बघायला उत्सुकतेचा असेल. सुरुवात धुवाधार झाली तर मजा येणाऱ्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. एक 103 रन स्कोर है. 104 का टारगेट दिया है जिंतूर की टीम ने पाथरी टीम को. शैलेश आता त्यांची बॅटिंग बघितली. शैलेश राठोड ओपनिंग आणि ओपनिंग बॉलिंग. ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. पाहिजे फलंदाजाने टोलवण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला तो नीट हातात पकडता आला नाही आणि या ठिकाणी फलंदाज इंजरी होऊ नये याची काळजी घ्यावी फलंदाजांनी. डॉक्टर लोक तुम्ही जर फिट राहिला तर बाकीच्या पेशंटला बघता येईल. स्वतःची काळजी घेऊन खेळा. फुल आणि त्यामुळं कॅच सुटला पण दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि रनआउट त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आता अंपायरच्या डिसिजनचा आपल्याला थोडस वाट पाहावं लागेल की कोणता खेळाडू बाद झालाय. ते विचारतायत कोणता खेळाडू बाद आहे, कोणी बाहेर जायचंय. फलंदाज विचारतायत आणि अंपायरनं खेळाडूला सांगितलेलं आहे कोण बाद झालंय. अत्यंत दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद झालेला आहे खेळाडू. मी सकाळपासून सांगतोय की रनआउट ही अतिशय वाईट गोष्ट आहे. कारण बॅट्समनला खूप वाईट वाटत असते कारण त्यांच्यातली कला त्यांना दाखवायची असते आणि धावबाद होणं म्हणजे खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी पाथरीच्या टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये 1-2 चेंडू मध्येच त्यांना ते सहन करावं लागले. ज्या ठिकाणी धुवाधार बॅटिंग आणि पॉवर प्लेचा खूप मोठा उपयोग होईल असं वाटत होतं त्याच ठिकाणी बॅट्समन धावबाद होणं फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट्समनचं नाव सांगा. पाथरी खेळाडू एक खेळाडू पाठवा ना इकडं, एका प्लेअरला पाठवा माहिती देण्यासाठी. स्कोर देता येत सांगता येत नाही. पाथरीच्या टीमनं एक खेळाडू पाठवा. थोडा 1 मिनिट गेम थांबवा. 12वा खेळाडू नसल्यामुळं काही समजत नाही कोण बॅट्समन आहे. पाथरीचे खेळाडू एक जण पाठवा ना. ठीक. बाडी अगेन. शैलेश राठोड सुंदर मारा त्या ठिकाणी शैलेश राठोड सर करत आहेत. डॉक्टर संदीप सर हे स्ट्राईकवर आहेत. बॅट मध्ये बॉल त्यांच्या लागत नाहीये. शैलेश राठोड सर आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी बॅट्समनला चकवत आहेत आणि डॉट बॉल
या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये टाकत आहेत. खूप मोठी सुरुवात त्यांनी बॅटिंग मध्ये करून दिली, गोलंदाजी मध्ये सुद्धा मोठी सुरुवात. खेळाडू उभा आहे, एकच धाव दरम्यान भेटली. ओव्हर की समाप्ती. एक बॉल झाली 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 म्हणतात. तर की झाली 5 धावा 1 बळी. चित्र या ठिकाणी पात्री संघाचं. आता दुसरे पॉवर प्ले यामध्ये काही फायदा होतोय का? गजानन जाधव एक गोलंदाजीसाठी येत आहेत. आता 5 झाले. या ठिकाणी पात्री संघाला खूप मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करायचा, खूप मोठी सुरुवात पाहिजे. शायद कैच थी, लेकिन कीपर के हाथ के ऊपर से जाती हुई गेंद कीपर पकड़ नहीं सके और 1 रन वहां पर मिलता हुआ. जोरदार फटका आणि ह्या 4 धावा मिळतील. छान बॅटिंग. 10 रन झालेले आहेत. 10 धावा 1 बळी आणि दुसरं षटक सुरू आहे. अशाच फटक्यांची गरज पात्री संघाला. दुसरा फटका रिप्ले मारलेला आहे आणि हा सीमापार निश्चितच सीमापार झालेला आहे आणि दुसरा चौकार या ठिकाणी फलंदाजाने वसूल केलेला आहे. स्कोर 14 झालेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा निघाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत 9 धावा गेल्या आहेत आणि आणखीन हे षटक संपलेलं नाहीये. दुसऱ्या षटकाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी पात्रीचा संघ घेताना दिसतोय. परत एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. मैदानावर खेळाडू येतोय आणि 2 धावा दरम्यान काढलेल्या आहेत आणि परत एकदा या ठिकाणी डॉक्टर पाय घसरलेला आहे, परत एकदा पडलेले आहेत. पात्रीचे खेळाडू हे आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी करत नाहीत. बॉलरच्या डोक्यावरून सुंदर फटका मारलेला आहे. बघूयात. अडवलेला आहे क्षेत्ररक्षकांनी, छान अडवलेला आहे चेंडू. 2च धावा त्या ठिकाणी मिळालेल्या. ज्या ठिकाणी 4 जायला पाहिजे त्या ठिकाणी 2. लास्ट बॉल आहे. बढ़िया बॉलिंग का मुजाहरा. ओव्हर की समाप्ती. 18 रन 13 रन या ओव्हरला फलंदाजांनी घेतलेले आहेत. हे षटक चांगले गेले पात्रीसाठी. पहिल्या षटकामध्ये केवळ 5च धावा मिळालेल्या होत्या आणि ह्या षटकाचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला. 13 धावा या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. 2 षटकात 18 धावा 1 गडी बाद. शैलेश राठोड आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि टीमचं तिसरं. दोन बाद 18. आता हाच मोमेंटो पुढे पात्री संघ चालू ठेवतोय का हे बघण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावं लागेल. शैलेश राठोड सरांच्या हातात आहे
चेंडू उचलून मारलेला आहे. त्या ठिकाणी कॅच झेलण्यासाठी प्रयत्न खूप केलेला आहे पण चेंडू हातात येत नाहीये आणि चेंडू सीमा पार 4 धावा. पाथरी संघानं आपलं जे आक्रमण आहे ते त्याच्यामध्ये पडू दिलं नाहीये, बोचट होऊ दिलं नाही. अतिशय तिखट आक्रमण त्यांनी सुरू केलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शैलेश सरांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात 4 धावेनं झालेली आहे. पाथरी संघासाठी हे षटक चांगलं ठरत आहे. परत त्यांनी आपली लय पकडलेली आहे शैलेश राठोड सरांनी आणि या ठिकाणी डॉट बॉल टाकलेला आहे. कम बॅक केलेला आहे त्यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट टाकलेला आहे. उचलून मारलेला आहे डोक्यावरनं. त्या ठिकाणी खेळाडू धावतच आलेला आहे. चेंडू पकडला आणि अतिशय वेगाने त्यांनी बॉलरकडे चेंडू फेकलेला आहे. त्या दरम्यान 1 धाव फक्त फलंदाज घेऊ शकलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी तिथं कुठलीही संधी नव्हती आणि फलंदाजांनी प्रयत्नही केला नाही. शैलेश राठोड सर फटका मारलेला आहे. खेळाडूच्या हाताच्या वरनं गेलेला आहे आणि चेंडू सीमा पार. स्क्वेअर कट, 4 रन. बढ़िया बैटिंग का मुजाहरा. क्षीरसागर सरांनी खेळाडूच्या डोक्यावरनं तो चेंडू टोलवलेला आहे. जिंतूरचा संघ सुद्धा विचारात पडला आहे. फिल्डिंग कुठं लावावी, काय करावी, परत विचार विनिमय चालू आहे. सगळ्या खेळाडूंना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलेलं आहे कप्तान कडून. परत बॅट्समन तयार आहेत. शैलेश राठोड सर त्यांचा पुढचा चेंडू घेऊन परत आणखी फटका मारलेला आहे पण यावेळेस त्या ठिकाणी परत आणखी मिसफील्ड आणि परत 4 धावा. रिप्ले शॉट, परत तशीच शॉट, तसंच फिल्डिंग आणि तसंच मिसफील्ड आणि तसंच 4 धावा. क्षीरसागर सर आक्रमण करत आहेत. किती झाले? 31 रन झालेले आहेत आणि ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, तिसऱ्या ओव्हरचा. पाथरीच्या संघाने त्यांचे जे सरासरी रेट आहे, सरासरी पाहिजे त्यांना तिथपर्यंत ते जाऊन पोहोचायले. तिसरं षटक संपत आहे आणि 31 धावा झालेल्या आहेत. परत मारण्याचा प्रयत्न पण यावेळेस फलंदाजाला यश आलं नाही. बॅटच्या पट्ट्यातून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. 3 षटकामध्ये 31 धावा. पाथरीनं आपल्या आक्रमणामध्ये धार वाढवलेली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि नंतर 3 ओव्हरमध्ये 31. कम बॅक झालेला आहे थोडंफार पाथरीचं. डॉक्टर भागवत चौथं ओव्हर घेऊन संघाचं या ठिकाणी त्यांचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत. चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, बॅटच्या टप्प्यातून तो निसटला आणि किपरनं तो बरोबर पकडून परत तो गोलंदाजाकडे चेंडू सोपवलेला आहे. डॉट बॉल. बढ़िया बॉलिंग का मुजाहरा. दूसरी डॉट गेंद. पाथरीच्या धावसंख्येला लगाम लावण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. ब्रेक लावलेला आहे. 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत.
बॅटच्या टप्प्यात आता चेंडू पडलेला आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्यामुळं एकच धावावर समाधान मानावं लागेल. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यांनी एक गोलंदाजांनी दिलेली आहे. अतिशय सुंदर असे बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज कोण आहे? भागवत अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत आहेत. टप्प्यावर गोंधळ उचलून मारलेला आहे. त्या ठिकाणी बॉल जातोय, त्या ठिकाणी त्या फिल्डरला काहीच करता येत नाही, डोक्यावरनं चेंडू जातोय. त्या ठिकाणी 4 धावा वसूल झालेल्या आहेत. अंपायरचा इशारा 4 धावेचा. लो स्कोरिंग मॅच रंगतदार झाली आणि हा हाय स्कोरिंग मॅच सुद्धा थोडाफार रंगतदारच होतोय असं वाटतंय. फारच जोरदार हे खेळाडू आहे, त्या ठिकाणी 1 धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग. ओव्हर तर होतंय का याची वाट बघत होते, फलंदाज पण मिळालं नाही. बॅकअप चांगलं होतं. या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि उचलून मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे आणि त्या ठिकाणी फिल्डरच्या हातात तो चेंडू गेला, त्यांनी कॅच झेललेला आहे आणि आनंद व्यक्त करत आहेत. जेंतूर संघाचे खेळाडू हा झेल घेतल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत. सुंदर बॅटिंग करून फलंदाज मैदानातून बाहेर परतत आहेत. पेलनकडे छान बॅटिंग केली. जिंतूर संघाचे खेळाडू त्यांचं अभिनंदन करत आहेत. वेल प्लेड बॅट्समनला म्हणत आहेत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपले ह्या सामने रंगत आहेत. एकमेकाच्या कामगिरीचं कौतुक खेळाडूने केलेलं आहे. विरोधी टीम मधला खेळाडू बॅट्समनचं कौतुक करतोय की छान खेळलाय म्हणून. ही खेळाडू वृत्ती आपण कालपासून बघतोय. स्वतःहून फलंदाज बाद झाल्यानंतर बाहेर जातोय. बाउंड्री सांगितलं ते 6 आहे का 4 सांगितलं ते खेळाडू स्वतः सांगतायत. काल टाले सरांनी सुद्धा 6चं त्या ठिकाणी त्यांनी सिग्नल दिलं होतं. सगळेच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत. प्रदीप झोरे बॅट्समन, बॉलर समीर हे त्या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत आणि प्रदीप झोरे हे गोलंदाजीसाठी येत आहेत. स्ट्राईकला समीर, स्ट्राईकला कोण आहे? क्षीरसागर का? सॉरी, क्षीरसागर सर हे स्ट्राईकला आहेत. किती ओव्हर झाले? नाही ओव्हर 4 ओव्हर 37 रन. सामना रंगतोय. चांगला प्रयत्न पात्रीचा. फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस मात्र कट केला चेंडू आणि गलीमधनं खेळाडू येतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे. धाव संख्या 38 झालेली आहे. 5वं षटक सुरू आहे. 4 षटकापर्यंत सामना जवळपास बरोबरीत असल्यासारखाच आहे. आता पुढची 4 षटक पात्रीचे खेळाडू कसे खेळत यावर अवलंबून आहे. या ठिकाणी उचलून मारण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूच्या मध्ये एक चेंडू पडलेला आहे. एकच धाव त्या ठिकाणी भेटलेली आहे. छान फिल्डिंग त्या ठिकाणी मला वाटते राठोड सर आहेत. राठोड सरांनी त्या ठिकाणी संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत काही. बॉलिंगचं सर्वजण कौतुक करत आहेत. बॉलिंग म्हणून फटका मारलेला आहे. चेंडू वळलेला आहे. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं पण दरम्यान 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. 41 का? 5वं षटक 41 धावा झालेल्या आहेत. जिंतूर संघाच्या यावेळेस 62 रन झालेल्या होत्या आणि 2 त्यांच्या विकेट्स गेलेल्या होत्या.
शैलेश राठोड सरांची जी सुरुवात होती 2000, त्यामुळं रन रेट हाय होता एकदम. नंतर पाथरी संघानं कमबॅक केलं आणि धावगतीला थोडा ब्रेक लावलेला होता. रिटायर झाले का? रिटायर व्हायले का? ठीक आहे. क्षीरसागर सर अतिशय सुंदर फटकेबाजी करत होते आणि स्वतः रिटायर होऊन. कोण? उगले का? डॉक्टर उगले छान बॅटिंग करत होते, पण स्वतः त्यांनी बाहेर जायचं. असं आहे का? क्षीरसागर सर, सॉरी, हा थोडं जमलिंग झालं. क्षीरसागर सर बाहेर गेलेले आहेत आणि उगले आहेत ना. बरोबर सांगितलं होतं, पण उगले म्हणजे मला वाटलं उगले सर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल या ठिकाणी कॅप्टन कडून होतोय. जिंतूर संघाच्या सूचना करतायत, खेळाडूला आपल्या जागा सांगतायत. ओवर की समाप्ति. बहुत बढ़िया बॉलिंग का मुजाहरा किया. 5 ओव्हर के बाद 42 रन झालेले आहेत 5 ओव्हर नंतर. आणि विकेट फक्त 2 विकेट पडलेले आहेत. आणखीन विकेट शिल्लक आहेत पाथरी संघाच्या. बाकीचे 8 फलंदाज काय करतायत ते बघूयात. 3 षटक 18 बॉल. गंगाखेड आणि आयडियाचा आहे का सामना? गंगाखेड आणि पूर्णेचा सामना नाही. यानंतर तर त्यांना टीम लिस्ट पाहिजे. इकडं स्कोररला टीम लिस्ट पाहिजे म्हणतात. पूर्णा आणि गंगाखेड वॉरियर्स आणि पूर्णा यांनी आपली टीम लिस्ट द्यायची आहे स्कोरर कड. भागवत संघे छान टोलण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून सुटला, पण त्याच ठिकाणी परत ते उचलला आणि एक धाव त्या ठिकाणी बॅट्समॅनने काढलेली आहे. उगले सरांनी एक धाव घेतली. पहिल्यांदाच कीपर कडनं बरोबर कलेक्ट नाही झाला बॉल आणि एक धाव अवांतर भेटलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि किपिंग छान केलेली आतापर्यंत, पण आता एक चेंडू सुटला आणि एक धाव त्यांना द्यावं लागली. पहिली आहे का बघा त्यांच्याकडे. पहिली लिस्ट दिलेली आहे म्हणतात बघा. पहिली कालची यादी बघा ना कुठे. नाही तिथं नाही. मग सांगा ना त्याला टीम लिस्ट बरं द्या चालेल. या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन या ठिकाणी येत आहेत बॉलर. सुंदर फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आलाय. 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी घेतले आहेत. फलंदाजांनी सुंदर चेंडू टोललेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत, पण नकार दिला खालच्या फलंदाजांनी. नको नको म्हणून आणि वापस परत जावं लागलं, पण त्या ठिकाणी रनआउटचा धोका होता. थोडक्यात वाचलेले बॅट्समन.
या ठिकाणी आउटचं या ठिकाणी अपील केलंय, पण अंपायरवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पाच झाले का? 6 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 47 धावा झालेल्या आहेत. या मागच्या एक दीड ओव्हर पासनं पाथरीचा संघ थोडं मागे जातोय असं वाटतंय. 12 बॉलमध्ये खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी जिंतूरच्या संघाने उभी केली. आता उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 57 धावा पाहिजे. धावा अजून पाहिजेत. काल गंगाखेड हे संघानं 42 काहीतरी धावांनी विजय मिळवला होता. त्यापेक्षा मोठा विजय या ठिकाणी जिंतूरचा संघ मिळवतोय का बघायचंय. 6 ओव्हर 47 धावा. 2 ओव्हर मध्ये 57 धावा पाहिजेत. पाथरीचे खेळाडू किती धावापर्यंत मजल मारू शकतात हे बघायचंय. डॉक्टर्स प्रीमियर लीग 2021 आतापर्यंत सगळे सामने आपण चुरशीचे बघितले, पण हा सामना असं वाटतंय की एकतर्फी होतोय काय. जिंतूर संघ या ठिकाणी मोठ्या धावसंख्येनंतर त्यांनी बॉलिंगही चांगली केलेली आहे आणि एकही रन लवकर ते देत नाहीयेत. खूप मोठ्या विजयाकडं जिंतूरचा संघ अग्रेसर होत आहे. पाथरीच्या संघाला हे खूप मोठं आव्हान समोर होतं आणि तिथपर्यंत त्या आव्हानाकडे पाठला करत हाताची दमछाक होताना दिसते. मारलाय, सुंदर फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी मेस फिल्डर 4 धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका, 4 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि चौकार वसूल केलेला आहे. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमा पार झालेला आहे. 51 अर्धशतक या ठिकाणी पाथरी संघाचं लागलेलं आहे. पाथरी संघानं आपलं अर्धशतक फलकावर झळकवलेलं आहे. सातव्या ओव्हरचा हा चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी टाकत आहेत. छान खेळलेला आहे त्या ठिकाणी, पण 10 बादची संधी, रनआउटचा चान्स सोडलेला आहे. किपरच्या हातात लवकर बॉल आला नाही आणि त्यामुळं बॅट्समन क्रीज मध्ये पोहोचला नाही. ती एक संधी जिंतूर संघाला होती अजून एक विकेट घेण्याची, ती त्यांनी गमावलेली आहे. फुल टॉस मिळालेला आहे. परत मारल्या उचलून, पण अतिशय सोपा झेल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आरामात त्यांनी कॅच झेललेला आहे. पूर्ण वेळ घेतला त्यांनी, अतिशय शांतपणानं त्यांनी तो कॅच झेललेला आहे. कुठलीही घाई गडबड नाही. यानंतरचा जो सामना आहे तो पूर्णा आणि गंगाखेड वॉरियर्स या दरम्यान रंगणार आहे. गंगाखेड वॉरियर्स संघानं पहिल्या सामन्यामध्ये 89 धावापर्यंत मजल मारलेली होती आणि 12-13 धावांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी 72 रन्स काढलेल्या होत्या, पण त्या धावसंख्येचा बचाव करता आला नाही आणि दुसऱ्या सामन्यात पराभव व्हावं लागलं. आज त्यांचा तिसरा सामना आहे. बघूयात आज गंगाखेड वॉरियर्स आपला खेळ कसा उंचावतात.
मिसफील्ड झाला आणि मैदानाच्या बाहेर चेंडू गेला. 4 धावा. स्कोर 58 रन. 58. 7वी ओव्हर झाली का? 7 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 58 स्कोर झालेला आहे. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावा पाहिजेत 46. अत्यंत कठीण लक्ष. सामना एकतर्फी झालेला आहे. जिंतूर संघानं खूप मोठं कमबॅक केलंय का त्यांच्या थोड्या थोड्या धावांनी निसटती पराभव झाले. हॅलो हॅलो शेवटचा षटक. पहिला चेंडू गुड लेंथवर पण तो वाईड गेलेला आहे. एक धाव वाईडची मिळालेली आहे. परत आणखीन गोलंदाज आपल्या बॉलिंग रनापावर. फलंदाजाने जोरदार फटका मारलेला आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चेंडू अडवला आहे. 2 धावा दरम्यान फलंदाजाने धावून काढलेले आहेत. किती झाले धावा? 61 धावा झालेल्या आहेत. आणखीन खूप मोठी मजल. चेंडू फार थोडे शिल्लक आहेत. परत उंचावून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव काढली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत पण त्या ठिकाणी आउट असा निर्णय दिलेला आहे आणि धाव बाद झालेला आहे. खेळाडू छान प्रयत्न केला रनिंग बिटवीन विकेटचा पण शेवटी थोडा प्रयत्न त्यांचा अपुरा पडला. पाथरी संघ खूप मागे पडला या सामन्यामध्ये. जिंतूरच्या संघानं जोरदार मुसंडी मारलेली आहे. सासवडे सर, डॉक्टर सासवडे सर. फार चेंडू किती 3 राहिले का? 4 राहिले का? 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. स्ट्राईकला आहे डॉक्टर तोफिक सर. वाईड होता. अरे क्या एक धाव घेतली. धाव बाद करण्याचा तिथे एक संधी होती. रनआउट करण्याचा एक चान्स सुटला. चेंडू स्टंपला लागला नाही. विकेट किपरनं चेंडू फेकला होता स्टंपवर पण तो लागला नाही. थोडक्यात फलंदाज वाचला. बोल्ड बढ़िया बॉलिंग. सीधी गेंद स्टंप में जाके गिरी और इसी के साथ बैट्समैन आउट होके अपने पेलियन की तरफ चलते हुए. आवटे सर, डॉक्टर आवटे सर फलंदाजीसाठी आले. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि पुढच्या मॅच साठी खेळाडून तयार राहायचंय. पूर्ण संघानं आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे. वेळ घालवायला नको.
सुंदर चेंडू आणि या मॅचचा शेवटचा चेंडू. किती धावा पाहिजे अजून? लय राहिल्या. 63 धावा झालेल्या आहेत. 41 धावा जिंकण्यासाठी पाहिजे शेवटचा चेंडू आणि फलंदाज त्रिफळाची. 40 धावांनी जिंतूर संघानं विजय मिळवलेला आहे. 40 धावांनी 2 निसटती पराभव आणि त्यानंतर विजय. खेळाडू आनंदाने त्या ठिकाणी नाचत आहेत, आपला आनंद व्यक्त करत आहेत. जिंतूर संघाचं अभिनंदन, त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि पाथरी संघानं खूप छान संघर्ष करायचा प्रयत्न केला, त्यांचंही अभिनंदन. प्रयत्न थोडे कमी पडलेत. आता यानंतर होणारा गंगाखेड आणि पूर्णा दरम्यानच्या सामन्यासाठी